शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो आणि तुम्हाला अनेक वेळेला या व्यासपीठावर ज्याचा उल्लेख झाला की सभागृहामध्ये मी हे सगळं करू शकलो तर फक्त एकाच व्यक्तीमुळे करू शकलो, ते म्हणजे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब. शिंदे साहेबांनी संधी दिली नसती तर हे काहीच शक्य झालं नसतं. मी हे सगळं काही बोलू शकलो नसतो, कोणाला दाखवू शकलो नसतो. हे सगळे विषय आपली क्षमता, आपलं कौशल्य हे जगाला तेव्हाच दिसतं जेव्हा आपल्याला कोणतरी संधी देत असतो. आणि शिवसेनेमध्ये काम करत असताना सभागृहात मी जे काय करतो ते मी ह्याच्यासाठीच करू शकतो कारण का इकडे मला माहिती आहे की ते सामंत साहेब आहेत, ते सगळं सांभाळून घेतील. आणि आमच्यामध्ये मी तुम्हाला खरंच सांगतो, दादासाहेब जे काय त्यांच्या मनोगतामध्ये बोलले ते खरंच आहे. मी हे जे काय बिनधास्तपणे जे काय सभागृहामध्ये बोलू शकतो, काम करू शकतो कारण का मला माहिती आहे माझी शिवसेना इकडे वाढते, इकडे सामंत साहेब इकडे शिवसेना तर रोज वाढवतात. एक दिवसही सुट्टी नाही. मी तुम्हाला गावकर सांगतो, एक दिवसही आम्ही सुट्टी घेतली नाही, ना सामंत साहेबांनी घेतली ना मी कुठे गेलो. एकही दिवस आम्ही सुट्टी घेतलेली नाही. जरी मी मुंबईला गेलो तरी मंत्रालयामध्ये कुठल्या तरी अधिकाऱ्याला, कुठल्या तरी सचिवाला, कुठल्या तरी मंत्र्याला आमच्या गाठीभेटी तिथे सुरू असतात कारण का मला माहिती आहे इथे पक्ष वाढवण्यासाठी सन्मान्य दत्ता सामंत आहेत आणि ते पक्ष ज्या वेगाने वाढवतायत ना म्हणजे तुम्हाला खरोखरच पिक्चरच वाटेल. ते पूर्वी माहिती आहे कुठलं ते काय म्हणायचे ते मनोदेव असायचे माहिती, एकदा देव इथे दिसतो झटकन तिथे दिसतो माहिती ना आपल्याला. ते आपल्याला जुन्या लोकांना तो काळ आपण जेव्हा महाभारत ते बघत आपल्याला माहिती नाही इथे देव दिसला परत झटकन तिथे दिसतो. म्हणजे आज इकडे पक्ष प्रवेश होतोय, झटकन तिकडे होतोय. आम्हाला पक्षामध्ये कळत नाही. मी आणि आंग्रे साहेब एक दुसऱ्याकडे बघतोय की साहेब उद्या कुठे आहे ते माहिती ना. मोबाईलवर आपल्याला बघायला लागतं, जीपीएस असतो. मला अभिमान वाटतो साहेब, सामंत साहेब तुमचा, महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी एवढं तीव्र जे काय टोक असतं ना की वाढवायचं तर कसं वाढवायचं ते साधारण नाही, वाढवायचं तर असं भव्य दिव्य असलं पाहिजे. चारही दिशेने चर्चा शिवसेनेची होतोय. पण मी तुम्हाला सांगतोय ह्याच्यामध्ये सर्व श्रेय हे सामंत साहेबांचे. आम्ही सगळे नामधारी होय, आम्ही करतोय, त्यांच्या मागे आम्ही आहे, त्यांचा शब्द पडू देणार नाही. त्यांचा एकही शब्द अजूनपर्यंत मी पडू दिला नाही, पुढे पडू देणार नाही कारण मला माहिती आहे व्यक्ती एवढी प्रामाणिक आहे आणि ते तुमच्यासाठी फक्त त्यांना काहीतरी ह्याच्यातून मिळेल म्हणून नाही. सामंत साहेबांना ह्याच्यातून काय मिळवायचं, जिथेही जातात तळाशीचा विषय केला तिथे माझं नाव उडवलं. हे पक्ष बघा कसा आहे. काही पक्षांमध्ये, विरोधी पक्षांमध्ये अशी शर्यत असते की नाव कोणाचं लागतं, इथे अशी शर्यत आहे नाव दुसऱ्याचं लागतं. मी काय करतोय आम्ही त्यांचं नाव घेतो, ते काय करतात तर आमचं नाव घेतात. ही जीवाभावाची संघटना ह्याला म्हणतात. याच्यामध्ये शर्यत कसलीच नाही, याच्यामध्ये शर्यत कसलीच नाही. उद्या ते सांगतील मला आमदार बनायचंय, निलेश सोड, निलेश सोडणार. मी त्यांना सांगितलं उद्या मला जिल्हा प्रमुख बनायचंय, मग तुम्ही आमदार व्हा, मी जिल्हा प्रमुख होतो, काही अडचण नाही. जीवाभावाची संघटना जे आम्हाला राणे साहेबांनी लहानपणापासून शिकवलं की एकांकी स्पर्धा नाही, खेळायचं तर सांघिक खेळायचं, खेळायचं तर सांघिक खेळायचं. आणि आपल्याला लोकांनी निवडून दिलंय तर सामंत साहेब एका बाजूने जे काम करतात त्यांचं कौतुक म्हणजे अगदी शिंदे साहेबांपर्यंत आम्ही करतो की साहेब हे सगळं सोपं नाही. नुसतं एक आमदार निवडून येणं, 3 अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये भाषण करणं आणि त्याच्यातून एवढा झपाट्याने पक्ष उभं करणं, त्याच्यासाठी योग्य त्याचा माणूस लागतो आणि तो शिंदे साहेबांनी आम्हाला दिला, तो सामंत साहेबांच्या रूपाने आम्हाला मिळाला. म्हणून मनापासून मी सामंत साहेब आपले कौतुक करतो की आपल्या कामाला तोड नाही. कदाचित माझ्या कामाला तोड निघेल पण तुमच्या कामाला तोड निघणार नाही एवढं मात्र 100% मी तुम्हाला सांगतो. मनापासून आपलं कौतुक करतो. आपण सगळे शिवसेना वाढवण्यासाठी हे सगळी तडजोड कशासाठी, ही सगळी तडफड कशासाठी तर शिंदे साहेबांना जे अभिप्रेत आहे ना, शिंदे साहेबांना जो पक्ष अभिप्रेत आहे, कधी मी गेलो साहेबांकडे
तर साहेबांनी पक्ष संघटनेला जेवढा वेळ दिला तेवढा असं मला वाटतं एवढा मोठा माणूस पक्ष संघटनेसाठी एवढं सगळं करून वेळ देऊ शकतो तर आपण थोडा वेळ आपल्या पक्षाला का देऊ शकत नाही, आपण आपल्या गावात का देऊ शकत नाही, आपण आपल्या जिल्ह्यात का देऊ शकत नाही. म्हणून सगळी तडफड चालली ना शिवसेना एक नंबर करण्यासाठी, महाराष्ट्रामध्ये एक नंबर करण्यासाठी की सगळीकडे जावं तिथे शिवसेनेचे भगवे झेंडे दिसावे. आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये नगरपंचायती नगरपालिका निवडणुकीमध्ये तो महायुतीचा झेंडा आपला प्रत्येक इमारती